षटकाचा खेळ संपलाय. 4-1 सध्या अशी स्थिती. जय बजरंग मोठे बोम. थोडासा संघर्ष पहिल्या षटकामध्ये तरी पाहायला मिळाला पॉवर प्लेच्या. या अगोदरचा सामना आपण पाहिला तर अगदी माफक धावसंख्या होती तरी देखील अगदी चुरशीचा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये बघूया काय लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीम्स मध्ये. यावेळेस मात्र आडव्या बॅटने मात्र बॉलला फेकून दिलंय ते सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि पहिल्या बॉलवर अलंकारचं अगदी स्वॅग मध्ये स्वागत केलंय ते फलंदाज सर्वेशने. ठोकलाय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल आयक्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. तर बॉडी वेट ट्रान्सफर केलं, मागच्या पायावर थोडासा जोर दिला आणि अगदी खडे बॉलला अगदी फेकून दिलं ते काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर षटकार. स्कोर झाला तो 10. सर्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुट पंच डीप कव्हरला बॉलला मात्र स्टीअर केलंय आणि नजाकत, टायमिंग आणि प्रॉपर टेक्निक दर्शवणारा हा येतोय एक क्लासिकल चौकार. दमदार बॅटिंग आणि सध्या आपण ऑन स्क्रीन पाहतोय नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव. सुमधुर संगीत आमचे डीजे आपल्याला ऐकायला होत आहेत प्रशांत. आणि ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय हा एक ड्रोन व्ह्यू. सध्या दिनकर बाळू पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचा सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. अलंकारवर मात्र प्रचंड धडपण सध्या पाहायला मिळेल. स्कोर झालाय तो 14-1 गडी बाद. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोदून काढलाय, घणाघाती प्रहार केलाय. खेळाडू दूरवर राहतील त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल वन बाउन्स करत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये लॉफ केलं, मनगडाचा वापर केला, ताकदीचा वापर केला आणि गॅप मात्र शोधला. खेळाडू वाईडिश उभे होते आणि त्यांच्यापासून मात्र भरपूर दूरा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवर 14 धावा आल्यात. एकूण स्कोर झालाय तो 18 धावा. अलंकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल त्याला येणाऱ्या बॉल्सवर. अन्यथा ज्या पद्धतीने सर्वेश पाटीलची बॅट बोलली पहिल्या ओव्हरमध्ये थोडा शांत